नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ऐश्वर्या आणि सारंग आजीला विचारत असतो की पार्वती आईचा म्हणजे कशा काय वारल्या, कशा काय मेल्या त्या, असं ती सगळं त्या विचारत असते. तेव्हा आता आजी म्हणते की अगं ती ना एका दिवशी गावाला जायला बसने निघालेली होती, तर ती बस नेमकी दरीमध्ये कोसळली, तर ती दरीमध्ये कोसळून तिचा पण मृत्यू झाला. ती पण त्या दरीमध्येच कोसळली. तेव्हापासून तिचा काहीच आता पत्ता नाही, कुठे गेली काय गेली काहीच समजलं नाही, अशी तिचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा आता इकडे ऐश्वर्या डोकं चालवत असते. ती म्हणते हो का, मग आता नानांना पार्वती आई खूप आवडायच्या, कारण त्यांना बरं नव्हतं, त्यांना चालता येत सुद्धा नव्हतं. तेव्हा आता इकडे जानकीने पार्वती आईचा म्हणजे साडी वगैरे नेसून पार्वती आई सारखी दिसत होती असं रूप बनवून नानांना चालवण्यासाठी सांगितलं होतं, चालण्यासाठी. तेव्हा नाना खूप खुश झाले होते पार्वती आईंना बघून. पार्वती आईंवर खूप जीव होता नानांचा. तेव्हा आजी म्हणते हो. तर आता इकडे ऐश्वर्या म्हणते आता आहे ना जानकी आणि ऋषिकेश आता शरुताईच्या सरुवंशच्या घरी जाणार आहे गावाला. तर आता ते दोघं राजा राणी तिकडे गेले की इकडे आपण आपला प्लॅन सुरू करूया. आता सगळं नकली घडवून आणायचं, म्हणजे पार्वती आई नाही आहे पण पार्वती आईचं भूत बनवून आता मी इथे नाटकं सुरू करणार आहे, असं ती आता त्या आजीला सांगणार आहे. तेव्हा आता आजी म्हणते काय करणार आहेस नेमकं तुझा प्लॅन काय आहे. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते अगं अरे पार्वती आई गेली ना, तर पार्वती आईंचा जीव ऋषिकेशमध्ये भरपूर आहे. तर आता ऋषिकेशला मी मुद्दाम गंडवणार खोटं पार्वती बोलून, आणि म्हणजे तेव्हा जानकीचा सगळा काटा मी काढून घेणार, असं तिच्या डोक्यात प्लॅन चालू असतो. तेव्हा आता सारंग म्हणतं अरे वा, बेस्ट आयडिया, खरंच आयडिया खूपच छान आहे ऐश्वर्या तुझी. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते ही डायरी सापडली नसती तर मला हा प्लॅन करताच आला नसता, पण ही डायरी नेमकी सापडली आणि हा प्लॅन खूपच आता म्हणजे चांगला ठरणार आहे. तर आता इकडे ऐश्वर्या खूप हसत असते, खूप मजेत असते, कारण ती आता ऋषिकेशला खोटा फोन लावून की पार्वती बोलते काय असं गुंडाळणार असते. तर आता मंडळी इकडे आता ऐश्वर्याचा हा प्लॅन सक्सेस होईल का, ऋषिकेश आता ऐश्वर्याच्या जाळ्यात फसेल का, कारण आता ऐश्वर्यासोबत आता आजी आणि सारंग सुद्धा तिच्या मदतीला असतो, कारण आता सारंग सुद्धा ऐश्वर्याला मदत करणार असतो. ते तिघही आता एकमेकांना हातात हात धरतात आणि प्लॅन करत असतात. तर पुढे आता ऐश्वर्या मुद्दाम आता ऋषिकेशला फोन लावत असते आणि साडीचा पदर घेते. साडीचा पदर घेऊन ती फोनवर बोलत असते, हॅलो कोण बोलत आहे. तर आता इकडे ऋषिकेश म्हणतो हॅलो कोण बोलतंय. तेव्हा आता ती म्हणते मी सखू बोलते, अशी मुद्दाम ती नाटकं करत असते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो कोण बोलताय तुम्ही, नेमकं तुम्हाला कोण हवं आहे. तेव्हा आता ही बोलते, ऐश्वर्या बोलते की मी पार्वतीची मैत्रीण सखू बोलते आहे, पार्वती आहे का, आम्ही बालपणीच्या मैत्रिणी आहे, मला पार्वतीशी बोलायचं आहे. तेव्हा आता हे ऐकून ऋषिकेश शॉकच होतो की आता आईचा काय अत्ता पत्ता नाही आणि ही मैत्रीण कोण आहे की जिला पार्वती हवी आहे. तेव्हा आता म्हणजे ऋषिकेश 1 मिनिट आता विचारच करत असतो. तेव्हा ते मुद्दाम आता खोकलायचं नाटक करते आणि म्हातारीचा आवाज कसा असतो तसा म्हाताऱ्याचा आवाज काढून खोकलायचा आवाज करते आणि म्हणते आहे का पार्वती, मला तिच्याशी बोलायचं आहे, मी तिची मैत्रीण सखू बोलते आहे, बालपणीची मैत्रीण, व ती असेल तर मला सांगा, तिच्याजवळ फोन द्या बरं, मला तिच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता ऋषिकेश खूपच शॉक असतो. तर ऋषिकेशजवळ आता गुलाबदादा आणि जानकी सुद्धा असते. तर जानकी आता ऋषिकेशचा चेहरा बघून म्हणते काय झालं ऋषिकेश, तुम्ही एवढं टेन्शनमध्ये काय आहे, कोणाचा फोन आहे. आणि तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय माहिती कोणी, पार्वती आहे का विचारते, तिची बालपणीची मैत्रीण आहे असं फोनवर मला बोलते आहे. तेव्हा आता जानकी विचार करते आणि म्हणते की कोणी असेल हो, जाऊ दे फेक फोन असेल. पण आता जानकीला थोडा डाऊट असतोच ऐश्वर्यावर. तर आता इकडे ऋषिकेश आता फोन ठेवून देतो, फोन कट होऊन जातो. तर जानकी म्हणते हे बघा चला आवरा, आपल्याला शर्वरी वंशाच्या गावाला जायचं आहे ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ, कोण पार्वती आई तर मेल्या ना, मग आता कशाला त्यांचा विषय काढता इथे. पण तरी ऋषिकेशच्या डोक्यामध्ये तो किडा असतोच, कारण आता ऐश्वर्याने तो किडा टाकलेला आहे पार्वती आईचा, तर ते त्याला आठवत असतं परत. तर आता इकडे जानकी म्हणते हे बघा बॅग वगैरे भरले आहे, आता चला आपल्याला शर्वरी वंश आपली वाट बघत असेल, आपल्याला निघायचं आहे आता. तर आता इकडे ऋषिकेश म्हणतो हो बरोबर आपल्याला निघायचं आहे, नाही तर परत गाडी लेट झाली तर परत गाडी लेट होऊन जाईल.
तेव्हा आता इकडे मालती म्हणते की शर्वरी झालं की नाही, उरकवलं की नाही गं तुझं, आवरा पटपट, आपल्याला उशीर होतो आहे, जायचं आहे ना. ऋषिकेश आणि जानकीचं झालं की नाही. तेव्हा जानकी म्हणते हो आई, झालं आमचं दोघांचे बॅगा वगैरे भरून झालेले आहे, आता आपण निघायचंच आहे गावाला जायला. तेव्हा तिकडे शर्वरीसुद्धा खूप खुश असते, तर मालतीसुद्धा, दोघी सासू सुना आता खूप खुश असतात, कारण आता ऋषिकेश आणि जानकी त्यांच्यासोबत जात असतात. आणि जानकीने आणि ऋषिकेशने मालतीचे डोळेसुद्धा उघडलेले असतात, तिला जाणीव करून दिलेलं असतं की दुसऱ्यांचं बाळसुद्धा आपण दत्तक घेऊ शकतो, हे सगळी जाणीव आता करून दिलेली असते. तेव्हा तिकडे ऋषिकेश विचार करत असतो की कोणाचा फोन होता नेमका, आणि कोण आपल्याला सखू म्हणते आहे, असं बोलत आहे, आणि पार्वती आईचा काय संबंध, असा आता त्याच्या डोक्यामध्ये तो किडा आता फिरत असतो. म्हणजे त्याला वाटत असतं की नेमकं फोन कोणी लावला, कोणी फसवत तर नसेल का, खरंच कोणा बालपणी मैत्रिणीचा फोन आहे. तर आता इकडे ऐश्वर्या विचार करत असते, जानकी आणि ऋषिकेश तुम्ही जाच फक्त आता गावाला, राजा राणीची जोडी, तुम्ही जा गावाला की बघ मी कसं घर पलटून देते इथे, तुम्ही तिकडे गेले की इकडे घराचा सत्यानाश झाला, हेच तर मला हवं आहे. जानकी तू माझा खूप तिरस्कार केला, मला खूप काही बोलणं ऐकवलं, आणि विशेष म्हणजे तुम्हाला खूप त्रास दिलेला आहे, मी तो एक हिस्सा सगळा तुझ्याकडून तू गेल्यावर सगळा काढून घेईल मी आता, असं आता ऐश्वर्या जानकीशी म्हणजे जानकीला बोलत असते मनातल्या मनामध्ये. तर मंडळी, आता ऐश्वर्याचा हा प्लॅन सक्सेस होईल का, जानकी आणि ऋषिकेश खरंच गावाला जाणार का, ते गावाला गेल्यावर इथे काय घडणार, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात काही पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.